नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एमएसबीटी सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे। ओटीओ आणि कॅरी ऑनचं ऑफिशियल सर्क्युलर जाहीर झालेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागे जो मी व्हिडिओ बनवला होता 37 मिनिटांचा, ओ बापरे 37 मिनिटचा मी व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये मी डिटेल सर्व सांगून टाकलं होतं की बाबांनो की एकाच वर्षी आय स्कीमची बी थर्ड इयर, के स्कीमची थर्ड इयर असं होऊ शकत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना कॅरी ऑन मिळणार किंवा त्यांना ओटीओ मिळणार। पण एक ऐका, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इक्विव्हॅलन्स काय असतो हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेल। त्यानंतर हे जे कॅरी ऑनचे जे सुंदर सुंदर सर्क्युलर आलेला आहे हे सुद्धा आपण बघून घेऊ। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आता सेकंड इयरचे जे आय स्कीमचे विद्यार्थी आहे, जे शेवटची बॅच आहे आय स्कीमची, तशा सर्व विद्यार्थ्यांना कितीही बॅकलॉग असो, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 फर्स्ट इयरचा पण बॅकलॉग असो, काहीही असो, असे सर्व विद्यार्थी आता थर्ड इयरला जाऊ शकतील। म्हणजे तुम्हाला वर्ष वाचवण्याचं एक संधी मिळालेली बेटा। तुमचं वर्ष वाया जाण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला वन टाइम अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण सर्क्युलर काय म्हणतं, काय काय नियम आहे आणि कोणकोणते विद्यार्थी या ओटीओ मध्ये एलिजिबल असतील, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू, ठीक आहे ना। तर व्हिडिओ छान सुंदर पूर्ण पहा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल सर्क्युलर एमएसबीटीचा तुम्ही जर समजा बघू शकत असाल तर बघा बेटा, तर स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की आय स्कीमचे विद्यार्थ्यांना 5वे व 6वे सत्र पूर्ण करण्याची एक वेळ संधी देण्याबाबत, ठीक आहे। तर कोणकोणत्या ब्रांचेसला मिळतील आपलं ओटीओ, तर हे जे सर्व ब्रांचेस दिसतात ना तुम्हाला, या सर्व ब्रांचेसला ओटीओ देण्यात आलेलं आहे, ठीक आहे। आणि ही आय स्कीमची शेवटची बॅच आहे बेटा, ठीक आहे ना। चला असो मिळणार आहे। आता आपण एक काम करू, सर्व जे रूल्स आहे ना, हे रूल्स आपण छान सुंदर समजून घेऊ, चालेल ना? चालेल सर। तर बघा बेटा, हे सर्व रूल मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगतो। बघा, सर्वात पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचे 4 विषय बॅकलॉग आहे, 3 विषय बॅकलॉग आहे, 2 विषय बॅकलॉग आहे, 1 विषय बॅकलॉग आहे, असे सर्व विद्यार्थी थर्ड इयरला जातील आणि रेग्युलर पद्धतीने जातील बेटा। त्यांचा आणि कॅरी ऑनचा काही संबंध नाही, त्यांचा आणि ओटीओचा काही संबंध नाही। पण ज्या विद्यार्थ्यांचे 5 विषय बॅकलॉग आहे, 6, 7, 8, 9, 10 किंवा फर्स्ट इयरचा एखादा विषय बॅकलॉग असेल, म्हणजे खूप जास्त विषय बॅकलॉग असतील, 5 पेक्षा जास्त विषय बॅकलॉग असतील, तर अशा विद्यार्थ्यांना ओटीओच्या अंतर्गत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता थर्ड इयरला, ठीक आहे। चला, पहिली गोष्ट समजली। दुसरी गोष्ट अशी आहे की ओटीओला जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 5व्या सेमिस्टरचं जे तुमचं सेमिस्टरचं जे टर्म वर्क असतं, ते टर्म वर्कच तुम्हाला फक्त कंप्लीट करायचं आहे। तुम्हाला फायनल एक्झाम देता येणार नाही। 5व्या सेमिस्टरची फायनल एक्झाम, फायनल एक्सटर्नल प्रॅक्टिकल, फायनल एक्सटर्नल ओरल हे तुम्हाला देता येणार नाही। तुम्हाला फक्त युनिट टेस्ट देता येईल, त्याच्यानंतर तुमचं इंटरनल मॅन्युअल्स वगैरे भरणं, हे एवढंच फक्त तुम्ही करू शकता, ठीक आहे ना। चला, तर हे तुम्हाला सर्वांना करायचं नाही। जो विद्यार्थी ओटीओला ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा कॉलेजलाच आला नाही, अटेंडन्सच नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांना डिटेन करण्यात येईल आणि अशा विद्यार्थ्यांना ओटीओ मधून कॅन्सल करण्यात येईल, तुम्हाला बाहेर टाकण्यात येईल बेटा। आणि तुम्ही ओटीओचे पुढे मग कंटिन्यू करू शकत नाही, तुमचं 1 वर्ष वाया जाईल बेटा, ठीक आहे। चला, अजून काही रूल्स आहे ते सुद्धा समजून घे बेटा, भरपूर सारे रूल्स आहे, ठीक आहे ना। ते रूल्स सुद्धा सर्व काही सांगतो। तर सर्वात पहिली गोष्ट बघा, जर तुम्हाला ओटीओच्या अंतर्गत ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला इन्स्टिट्यूट लॉग इन मध्ये, म्हणजे तुम्हाला एक लिंक वगैरे दिली जाईल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं बेटा। जो विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करेल ना ओटीओचं, तोच विद्यार्थी फक्त ओटीओ मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो। आणि जे म्हणता की नाही मग आम्हाला माहितीच नव्हतं, मग डेट केव्हा चालले गेले आम्हाला समजलंच नाही, तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं यांनाच ओटीओ मध्ये ऍडमिशन मिळेल, नाही तर मिळणार नाही, ठीक आहे। तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी, ठीक आहे ना। दुसरी गोष्ट, तुम्हाला हमीपत्र सुद्धा भरायचं आहे। आणि हा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना 200 रुपयाचा तुम्हाला एक्झाम फी लागेल, म्हणजे रजिस्ट्रेशन फी लागेल 200 रुपये, ती तुम्हाला पे करावं लागेल ओटीओ साठी। पुढची गोष्ट, आता बघा, पुढची गोष्ट अशी आहे की तुम्हाला हमीपत्र सादर करावं लागेल। सर, हे हमीपत्र काय असतं सर? तर हमीपत्र म्हणजे काय, तर तुम्हाला असं एक याची प्रिंटआउट तुम्हाला काढावं लागेल, किंवा तुम्ही समजा तुमच्या कॉलेजला गेला तर तुमच्या कॉलेजमध्ये तुमचं हे असेल समजा स्टेशनरी वगैरे, त्या ठिकाणी हे तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे ना। हा फॉर्म वगैरे असतो, हे एक फॉर्म आहे। नंतर हे हमीपत्र वगैरे तुम्हाला हे काय करायचं, हे भरून घ्यायचं आहे, हे भरायचं, याच्यात तुमचं नाव गाव सर्व तुमचं भरायचं आहे आणि हे कॉलेजला तुम्हाला जमा करायचं, सही शिक्के वगैरे याचे घ्यायचे आणि हे तुम्हाला जमा करायचं, ठीक आहे ना। चला असो, तर हे समजलं, रजिस्ट्रेशन करायचं आहे, 200 रुपयाची फीस भरायची आहे। तिसरी गोष्ट, हमीपत्र भरून कॉलेजला जमा करायचं आहे। चौथी गोष्ट, आता बघा बेटा, हे जे 5वं सेमिस्टर तुमचं आहे हे फक्त आणि फक्त टर्म वर्क पूर्ण करण्यासाठी आहे। हे सर्व तुम्हाला समजवतो बरं मी, आता टेन्शन न घ्या। त्यानंतर बाकी, आणि हा, जर समजा बाकी एवढं काही इश्यू नाहीये, आणि हा तुम्हाला आता हे सर्व समजावून सांगतो की विषय होईल कसा, बाजूला ठेवतो, चालेल ना। हो, आता थोडं समजून घ्या आपण पेन पेन्सिलच्या माध्यमातून। आता बघा बेटा, ही विद्यार्थी आता सेकंड इयरची, बरोबर आहे? हो,
ठीक आहे. आता सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहे, ज्यांचे आता समजा आपण एक सपोज एक एक्झाम्पल घेऊ की हा जो विद्यार्थी आहे ना, या विद्यार्थ्याचे 7 विषय बॅक आहेत, 7 सब्जेक्ट बॅक आहे. आता बघा तुम्हाला सांगितलं होतं 4 पेक्षा जास्त असेल तर तो ओटीओ मध्ये, ठीक आहे, 5, 6, 7 वाला ओटीओ मध्ये येतो. तर भाऊचे 7 सब्जेक्ट बॅक आहे, ठीक आहे ना. तर या विद्यार्थ्याला ओटीओ मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तर हा विद्यार्थी ओटीओ मध्ये ऍडमिशन घेताना भाऊवाला थर्ड, भाऊवाला, ठीक आहे ना. तुम्हाला सर्वांना माहिती आहे थर्ड इयरला 5वं सेमिस्टर असतं आणि 6वं सेमिस्टर असतं, ठीक आहे ना. तर चला, तर थर्ड इयरला एक आहे तुमचं 5th सेम आणि एक आहे तुमचं 6th, बरोबर आहे. चला, आता बघा बेटा, मी तुम्हाला काही कंडिशन सांगतो, मला काही कंडिशन सांगतो बेटा, ठीक आहे ना. आता हा विद्यार्थ्याने घेतला ऍडमिशन मस्त की कॅरी ऑन थ्रू, या विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतलं, या विद्यार्थ्याने कॅरी ऑन थ्रू ऍडमिशन घेतलं, कॅरी ऑन थ्रू ऍडमिशन, ओटीओ थ्रू ऍडमिशन घेतलं. आपण एक काम करू, ओटीओ, ठीक आहे ना, ओटीओ थ्रू या विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतलं. तर 5व्या सेमिस्टरला आल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला सर्वात आधी 75% अटेंडन्स लागेल लेक्चरसाठी. 75% तुम्हाला लागेल अटेंडन्स बेटा, हे तुम्हाला कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला सर्व प्रॅक्टिकलचे युनिट टेस्ट वगैरे असतं ना, युनिट टेस्ट तुम्हाला द्यावं लागेल. पहिले घेऊ आपण युनिट टेस्ट, अभ्यास करावाच लागेल 5व्या सेमिस्टर. त्यानंतर ऐका रे ऐका, युनिट टेस्ट भी देता आहे, 75% अटेंडन्स सुद्धा आहे. त्यानंतर तुम्हाला मॅन्युअल सबमिशन सुद्धा करावं लागेल, मॅन्युअल्स करावं, मॅन्युअल्स लिहावं लागतील, सबमिशन करावं लागेल, ठीक आहे, प्रॅक्टिकल्स करावे लागतील. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी यावंच लागेल कॉलेजला, प्रॅक्टिकल सर्व करावं लागेल, ठीक आहे ना. एवढं सर्व तुम्ही 5व्या सेमिस्टरला केलं का? हो. तर जो विद्यार्थी एवढं सर्व फुलफिल करेल ना, तोच विद्यार्थी ओटीओच्या ऍडमिशन प्रॉपर त्याची होईल. आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने अटेंडन्सच नसली, त्याने नंतर मॅन्युअल सबमिट केलं नाही, सबमिशनच केलं नाही, प्रॅक्टिकललाच आला नाही, तर त्या विद्यार्थ्यांना ओटीओ मधून डायरेक्ट बरखास्त करण्यात येईल, डिटेन करण्यात येईल त्याला डायरेक्टली. येते का लक्षात? तो असा विद्यार्थी 6 सेमिस्टरला काहीच करू शकणार नाही. अशा विद्यार्थी म्हणजे तो डायरेक्टली आयएसके मधून बाहेर होऊन जाईल डायरेक्टली. मग त्यासाठी लागेल इक्विव्हॅलन्स रूल. इक्विव्हॅलन्स रूल शेवटी सांगेल मी, शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. हे समजा झालं, 5वं सेमिस्टर झालं आपलं. आता बघा, तर हा विद्यार्थी ज्यावेळेस विंटर एक्झाम सुरू होईल 5व्या सेमिस्टरची, बरं, विंटर एक्झाम सुरू होईल बेटा 5व्या सेमिस्टरची जी असते आपली विंटर 24 एक्झाम, ठीक आहे ना. तर ही विंटर 24 ची एक्झाम जेव्हा सुरू होईल, तर हा विद्यार्थी ना 5व्या सेमिस्टरचे पेपर नाही देणार. ऐका रे ऐका, 5व्या सेमिस्टरचे पेपर नाही देणार. हा विद्यार्थी काय करेल माहिती का, हे जे 7 सब्जेक्टचे बॅकलॉग होते ना, या 7 सब्जेक्टची एक्झाम, या 7 सब्जेक्टची हा भाऊ एक्झाम देईल. हे समजलं का? म्हणजे बाकीचे जे रेग्युलरचे विद्यार्थी असेल ते काय करतील, 5व्या सेमिस्टरची पण एक्झाम देतील आणि 2-3 बॅकलॉग असेल तर त्याची पण एक्झाम देतील. पण जे ओटीओ थ्रू आलेले आहेत त्यांना फक्त या 7च जे बॅकलॉग होता, हे बॅकलॉग पहिले त्याला क्लिअर करावं लागतं, हे बॅकलॉग पहिले त्याला क्लिअर करावं लागतं. हे समजलं इथपर्यंत? हो सर. आता बघा, आता एक्झाम दिली, परत रिझल्ट लागेल आपला. आता रिझल्ट लागल्यानंतर परत 2 किंवा 3 केसेस बनतात. आता या कशा बनतात हे सुद्धा सांगतो. कसं आहे माहिती का, आता जर तुम्हाला क्लिअर करून दिलं मॅडम मी, तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. नंतर तुम्हाला म्हणून एक क्लिअर कट सांगतो तुम्हाला. आता बघा 3 केसेस. आता एक्झाम दिली, तर एक्झाम दिल्यानंतर पहिली केस बघा बेटा, फर्स्ट केस. आता फर्स्ट केस झाला, या 7 सब्जेक्ट मधून एखादा विद्यार्थी 7च्या 7 ऑल क्लिअर होऊन गेला. अरे वा, पहिली केस. केस नंबर, हा काय झाला, ऑल क्लिअर झाला. हा काय झाला बेटा, ऑल क्लिअर. ऑल क्लिअर झाला ना हा विद्यार्थी, तर हा विद्यार्थी 6व्या सेमिस्टरला गेला. हा विद्यार्थी कुठे गेला, 6व्या सेमिस्टरला. तर ज्या वेळेस केस नंबर 1 मध्ये तो सर्व सब्जेक्ट हे 7 सब्जेक्ट क्लिअर होऊन गेला, ऑल क्लिअर झाला, तर हा 6व्या सेमिस्टरला जाईल. हा विद्यार्थी कुठे जाईल, 6व्या सेमिस्टरला जाईल. आणि 6व्या सेमिस्टरला गेल्यानंतर मग तो रेग्युलर विद्यार्थ्यांसारखा होऊन जाईल. डायरेक्ट तो रेग्युलर होऊन जाईल. डायरेक्ट रेग्युलर म्हणजे काय, की तो आता 6व्या सेमिस्टरला आल्यानंतर 6व्या सेमचे बघा 6 सेमचे प्रॅक्टिकल पण देईल, युनिट टेस्ट पण देईल, सबमिशन पण करेल आणि एक्झाम सुद्धा देईल. फायनल एक्झाम सुद्धा देईल बेटा. आणि फायनल एक्झाम देताना आता बघा बेटा, मागचे त्याने काय केलं होतं, मागच्या एक्झामला बॅकलॉग क्लिअर केलं होतं, म्हणजे त्याचे 5व्या सेमिस्टरचे पेपर अजून बाकी आहे. मग फायनल एक्झाम त्याची असेल, 5व्या सेमिस्टरचे सर्व पेपर तो देईल आणि 6व्या सेमिस्टरचे सर्व पेपर तो देणार आहे. म्हणजे 6व्या सेमिस्टरला त्याला 5व्या आणि 6व्या दोघांचे सब्जेक्टचे पेपर त्याला द्यायचे आहे बेटा, ठीक आहे ना. जो विद्यार्थी ऑल क्लिअर झाला त्याला. पहिली केस समजली? हो सर. आता दुसरी केस घेऊ आपण, सेकंड केस. आता सेकंड केस काय माहिती का, की एखादा विद्यार्थी समजा 7 पैकी तो समजा
3 विषय सोडून गेला आणि 4 विषय त्याचे बॅकलॉग आहे बेटा, 4 विषय त्याचे बॅकलॉग आहे. अरे 4 विषय बॅकलॉग म्हणजे तो एटीकेटी मध्ये बसतोय, एटीकेटी रूल मध्ये बसतोय. कारण आपला एटीकेटीचा रूल काय होता की मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या ब्रांचेससाठी 4 विषयाची एटीकेटी आहे. म्हणजे बघा तुम्हाला सांगितलं होतं ना एटीकेटी कशी काढतात हे तुम्हाला मी सांगितलं होतं बेटा, ठीक आहे ना. तर एटीकेटीच्या रूल नुसार जर समजा याचे 3च विषय बॅकलॉग आहे, 2च विषय बॅकलॉग आहे, बरोबर आहे. सेकंड केस अशी आहे की तो एटीकेटी रूल मध्ये बसला म्हणजे त्याच्यात फक्त 2च विषय बॅकलॉग आहे किंवा 3च विषय बॅकलॉग आहे, तरी सुद्धा तो काय होईल माहिती आहे का. म्हणजे समजा 2 सब्जेक्ट त्याची बॅकलॉग आहे, 2 सब्जेक्ट त्याची एटीकेटी मध्ये तो बसला, एटीकेटी मध्ये समजा बसला म्हणजे अलाउ टू कीप टर्म. तर ह्या 2 सब्जेक्ट मध्ये तो समजा फेल झालेला असेल तरी सुद्धा तो 6 सेमिस्टरला ऍडमिशन घेईल, मस्त प्रॅक्टिकल देईल, युनिट टेस्ट देईल, सब्जेक्ट देईल. फायनल एक्झाम देताना तो 5व्या सेमिस्टरची बी एक्झाम देईल, 6व्याची बी एक्झाम देईल आणि त्यासोबतच हे जे 2 सब्जेक्ट बॅकलॉग आहे ना हे सुद्धा तो देईल. म्हणजे अशा पद्धत तो रेग्युलर होऊन जाईल. पण जर समजा एखादा असा विद्यार्थी एखादा असा विद्यार्थी म्हणजे थर्ड केस, एखादा असा विद्यार्थी की जो 7 सब्जेक्ट पैकी 2च विषय सुटला, अरे बाप रे बाप, एवढं सर्व करून सुद्धा एकच सब्जेक्ट सुटला किंवा 2च सब्जेक्ट सुटला किंवा तो एटीकेटी रूल मध्ये बसला नाही, तो एटीकेटी रूल मध्ये बसला नाही, तर असा विद्यार्थी जे नॉट इन एटीकेटी रूल, जो विद्यार्थी एटीकेटी रूल मध्ये बसला नाही असा विद्यार्थीची ऍडमिशन कॅन्सल होईल आणि भाऊ 1 वर्ष मस्तपैकी घरी बसून आराम करेल. अशा विद्यार्थ्यांना 6 सेमिस्टरला ऍडमिशन मिळणार नाही, 6व्या सेमिस्टरला अशा विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळणार नाही आणि त्याची ओटीओचं जे तुम्हाला एक संधी दिली होती ही संधी कॅन्सल करण्यात येईल, ठीक आहे ना. मग अशा विद्यार्थ्यांचं काय होणार, जे विद्यार्थी 6व्या सेमिस्टरला जाऊ शकले नाही, बरोबर आहे. बघा एवढं सर्व मिळून सुद्धा, वन टाइम अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळून सुद्धा जे विद्यार्थी जाऊ शकले नाही बेटा 6व्या सेमिस्टरला, जे 7 सब्जेक्ट होते, 8 सब्जेक्ट होते, याला ते क्लिअरच करू शकले नाही, म्हणजे अजून सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांचं काय, तर अशा विद्यार्थ्यांना लागेल बेटा इक्विव्हॅलन्स रूल. काय लागेल बेटा, इक्विव्हॅलन्स रूल, ठीक आहे, लक्षात घ्या बेटा. अशा विद्यार्थ्यांना लागेल इक्विव्हॅलन्स रूल. अहो सर हे काय असतो, आता हे काय नवीन आणलं सर तुम्ही, काय काय. बघा बेटा, तर जर तुम्ही आय स्कीमला होते, बरोबर आहे का नाही, हो आय स्कीमला होते, आय स्कीमला तुम्हाला आय स्कीम मध्ये राहण्यासाठी तुम्हाला एक वन टाइम अपॉर्च्युनिटी देण्यात आली होती, पण तुम्ही काय केलेली माहिती का, त्याच्यामध्ये तुम्ही पासच होऊ शकले नाही. वन टाइम अपॉर्च्युनिटी मध्ये पास होऊ शकले नाही तर तुम्ही आय स्कीमचा हिस्सा राहणार नाही, तुम्ही शिफ्ट होऊन जाशाल बेटा के स्कीम मध्ये, तुम्ही शिफ्ट होऊन जाशाल बेटा के स्कीम मध्ये. आता के स्कीम मध्ये शिफ्ट होशाल, हो सर हे तर भारी काम होऊन जाईल सर. प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही भरपूर सारा विषय गंभीर होऊन जाता, कारण त्यांचे सब्जेक्ट वेगळे, तुमचे सब्जेक्ट वेगळे, ठीक आहे ना. त्याला इक्विव्हॅलन्स म्हणता. म्हणजे भरपूर असे सब्जेक्ट असेल की समजा जे सब्जेक्ट के स्कीम आणि तुमचे सेम असेल ना, तुम्हाला नवीन के स्कीमचा सब्जेक्ट द्यावा लागेल. पण जे सब्जेक्ट तुमचे आणि के स्कीमचे सेम नसेल, आय स्कीम आणि के स्कीमचे सेम नसेल, तरी तुम्हाला वेगळे पेपर द्यावा. तर हे खूप रिकामे कामं होतात. तर बघा बेटा, एक संधी तुमच्याकडे आहे, ओटीओ आलेला आहे, कॅरी ऑन आलेला आहे, ज्याची तुम्ही वाट पाहत होते. भरपूर मेसेजेस मला येत होते की सर ओटीओ येणार का, येणार का, येणार का. मी हो सुद्धा बोलला होता बेटा, मी व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी म्हणजे सर्क्युलर यायचा पहिलेच मी तुम्हाला 37 मिनिटाचा व्हिडिओमध्ये सर्व एक्सप्लेन करून टाकलं की तुम्हाला असं असं मिळणार आहे. पण तरी एवढं सर्व सांगून सुद्धा जर तुम्ही अजून सुद्धा अभ्यासाला लागले नाही बेटा, नाही वाटत की काही होईल, ठीक आहे. तर बघा बाळांनो, आत्ताच वेळ आहे, अभ्यासाला लागून जावे, ठीक आहे ना. आणि हो, हे तुमचे जे पण काही बॅकलॉग्स वगैरे आहे ना, बघा एक काम करा ना, जे तुमचे समजा आता मेकॅनिकल ब्रांचेस किंवा सिव्हिल ब्रांचेस होता, आपलं ऍप्लिकेशन आहे बेटा, विनीत ट्युटोरियल्स नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ज्यावर ऑनलाईन क्लासेस चालतात एकदम माफक दरामध्ये आणि एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. बघा बेटा, तुम्ही बघितलं असेल युट्यूबवर बोलणारे भरपूर आहे बेटा, बोलणारे भरपूर आहे, पण प्रॉपर शिकवणारे, व्यवस्थित अंडरस्टँडिंगने संपूर्ण सिलेबस कव्हर करणारे आहे. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, माझी डेमो लेक्चर एकदा बघा, तुम्हाला जर वाटलं की नाही सर तर एकदम प्रॉपर शिकवताय, जेन्युइन शिकवताय, तरच तुम्ही क्लासेस कंटिन्यू करा. आणि एकदम कमी फीस ठेवलेली, कारण मला असं वाटतं बेटा की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला ना, कोणताही विद्यार्थी आता फेल होता कामा नये असं ना. बघा बाळांनो, तुम्ही आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन. रेग्युलरचे सुद्धा ऑनलाईन क्लासेस मिळतील, बॅकलॉगचे सुद्धा ऑनलाईन क्लासेस मिळतील आणि सर्व करून. आणि बघा बेटा, वेळोवेळी तुम्हाला मी मार्गदर्शन करत राहील. आणि हा, जर तुम्ही जळगावचे असाल, ऑफलाईन क्लासेससाठी तुम्ही या बेटा, कारण या ठिकाणी मी काय करणार आहे माहिती का, स्पेशल बॅच घेणार आहे मी बेटा. बघा, स्पेशल बॅच मी कंडक्ट करणार आहे त्या ओटीओ वाल्यांची. मग काय होणार आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये काय होईल की त्या विद्यार्थ्यांना मी बसवून त्यांच्याकडून सर्व करून घेणार.
त्यांना सर्वांना पास करायचा मी डायरेक्ट ठेका घेतला. मी डायरेक्ट ठेका, मी काही म्हणा, तुम्ही आता कॉन्ट्रॅक्ट म्हणा, काही म्हणा, पण मला असं वाटतं बेटा की एका सुद्धा पोराला मी आता फेल होऊ देणार, ठीक आहे ना. ही माझी गॅरंटी आहे, ही माझी शाश्वती, ठीक आहे ना. तर ऑनलाईन वाले डाउनलोड करा ऍप्लिकेशन, ऑफलाईन वाले व्हिजिट करा विनीत ट्युटोरियल्स. जळगाव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बॅक साईडलाच आपला क्लास वगैरे आहे, ठीक आहे ना. चला, आणि अजून काही तुमचे काही डाऊट्स वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, लवकरात लवकर कॉलेजला म्हणजे कॉलेजच्या ग्रुपवर जर समजा लिंक आली तर रजिस्ट्रेशन करून घ्या, हमीपत्र भरून घ्या, जमा करून द्या, OTUला ऍडमिशन घेऊन घ्या. आणि अजून समजा काही तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला वाटतंय की बुवा समजा सरांशी मला डिस्कस करायचं, तर काय करायचं आपण बघा, ऍप्लिकेशनवर सर्व सुविधा अवेलेबल आहे, मी त्या ठिकाणी डिस्कस करू शकतो, ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.